नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल थाळी. सर्वप्रथम माझ्याकडून गुढीपाडवाच्या आणि मराठी नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथे 2 कप मी कणिक घेतली आहे. पुरी तयार करण्यासाठी इथे 2 कप मी कणिक वापरली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कणकेचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. कणिक चाळून झाली आहे. आता 1 ते 1.5 टीस्पून इथे साखर आपल्याला वापरायची आहे. त्याच्यामुळे पुरीला खूप छान रंग येतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. चपातीपेक्षा थोडी घट्ट कणिक जर भिजवल्या गेली तर पोळ्या ह्या तेलकट होत नाही. म्हणून थोडं थोडं पाणी घालून इथे आपल्याला अशा पद्धतीची कणिक ही भिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटात बनणारी ही भाजी आहे. 5 ते 6 मध्यम आकाराचे बटाटे मी जाडसर कापून घेतले. अर्धा कप मटार घेतले आहे. इथे काही खडे मसाले पण मी घेतले आहे. 4 मिरे, 1 लवंग, तमालपत्र अशा पद्धतीचे मी मसाले घेतले आहे. 1 बारीक कांदा चिरून घेतला आहे. कुकरमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे. 2 टेबलस्पून तेल घेऊन सगळे खडे मसाले मी वापरले. त्याच्यानंतर आपल्याला जो 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी कढीपत्ता आणि हिंग वापरलं. कांदा हलका सोनेरी रंगावर परतून झाला की आपल्याला 1 मोठा चमचा आलं लसूण कोथिंबिरीचं वाटण इथे वापरायचं आहे. आलं लसूण पेस्ट असेल ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. फार झटपट बनणारी ही भाजी आहे. नक्की बनवून बघा. कुकरमध्ये ही भाजी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते. सर्व मसाले आपले भाजून तयार झाले आहे. आता आपण सुके मसाले घालायचे आहे. 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून धनेपूड, चवीप्रमाणे आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे. मी 3 टीस्पून इथे लाल तिखट वापरला आहे. मसाले चांगले मिक्स झाल्यावर आपल्याला इथे टोमॅटो घालायचा आहे. इथे टोमॅटो प्युरी सुद्धा तुम्ही वापरू शकता. तेल सुटेपर्यंत मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवर झाकण ठेवून चांगले मसाले परतून होतात. मसाले लवकर भाजून येण्यासाठी भाजीच्या अंदाजाने मी इथे मीठ घालून घेतलं. आता स्लो गॅसवर आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये झाकण उघडून तुम्ही इथे बघू शकता आणि मसाले एकदा परतून घेऊ शकता. 2 ते 3 मिनिटात मसाल्याला तेल सुटू लागतं. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मटार आणि बटाट्याच्या फोडी घालायच्या आहे. ह्या भाजीमध्ये तुम्ही दाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता. दाटसरपणा येण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी इथे दाण्याचा कूटसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण आज मी दाण्याचा कूट न वापरता ही भाजी बनवत आहे. भाजीला घालण्यासाठी आपल्याला इथे गरम पाणीच वापरायचं आहे. साईडला गरम पाणी करून घ्यायचं आहे. बटाट्याच्या फोडी बुडतील इतकंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. मीठ आपण आधीच घातलेलं होतं त्यामुळे मीठ इथं घालायची आवश्यकता नाही. झाकण लावून आपल्याला मध्यम गॅसवर 1 शिट्टी कुकरची करून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्येच ही भाजी अप्रतिम अशी शिजून तयार होते. भाजीचा रस्सा जर पातळ वाटत असेल तर तुम्ही भाजी शिजल्यानंतर बटाट्याच्या फोडी कुचकरून याच्यामध्ये मॅश करून भाजी ही 3 ते 4 मिनिटं उकळून घेऊ शकता. बटाट्याची भाजी आपली तयार आहे. आता आपल्याला श्रीखंड बनवायचा आहे. श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी आज रेडीमेड चक्का वापरला आहे. अर्ध्या किलोच्या प्रमाणात चक्का मी इथे वापरला आहे. 1 पुरणाची चाळण घेऊन आपल्याला चक्का हा स्मूथ असा ह्या चाळणीतून चाळून घ्यायचा आहे. स्मूथ असा चक्का आपला बनून तयार होतो. जितका
चक्का होता तितकीच मी साखर इथे वापरली आहे आणि तिची पिठी करून घेतली। अशा पद्धतीने पिठी साखर घालून आपल्याला चक्का मिक्स करून घ्यायचा आहे। थोडासा रंगासाठी इथे कलर वापरू शकता किंवा केशर दुधामध्ये भिजवून ते इथे वापरू शकता। मी आज विलायचीयुक्त श्रीखंड बनवत आहे, त्याच्यामुळे 1 टीस्पून वेलची जायफळ पूड इथे वापरली। मिक्स करून घेऊ आणि अर्धा तास हे श्रीखंड फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवू। अर्ध्या तासामध्ये एकदम छान दाटसर असं श्रीखंड बनून तयार होतं। पुरीची कणिक आपली छान भिजली आहे। आता पुऱ्याला आपल्याला लाटून घ्यायचे आहे। हव्या त्या आकाराच्या पुऱ्या तुम्ही इथे लाटून घेऊ शकता। एकदाच हलकीशी कणिक लावून पुऱ्या मी इथे लाटून घेत आहे। तुम्ही तेल वापरून सुद्धा पुऱ्या इथे लाटून घेऊ शकता। अशा पद्धतीने एका वेळी 7-8 पुऱ्या तुम्ही लाटून घेऊ शकता। तेल गरम करायला ठेवायचं आहे। वाफा येऊ लागल्या की तेल गरम झालं असं समजायचं। फास्ट गॅसवर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। तेल चांगलं गरम असलं की पुऱ्या ह्या चांगल्या फुलून वर येतात, छान अशा तळल्या जातात। सोनेरी रंगावर आपल्याला पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत। टम्म फुगलेल्या पुऱ्या, बटाट्याची भाजी, पापड, भात आणि श्रीखंड अशा पद्धतीचा आजचा बेत आहे। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। ह्या गुढीपाडव्याला अशा पद्धतीची थाळी नक्कीच बनवू शकता। परत भेटू अशाच एका रेसिपीसह। धन्यवाद।